तर आता मनोज जरांगे पाटलांची आजपासून हिंगोलीमध्ये शांतता जनजागृती रॅली सुरुवात होणार आहे। काल अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरेंची जरांगेंची चर्चा झाली। 2 तास तब्बल ही चर्चा झाली आणि यामध्ये शंभूराज देसाई यांनी सुद्धा फोनवरून बोलल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। आज हिंगोलीमधून या सगळ्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। या सगळ्या संदर्भात कालच्या चर्चेनंतर अशोक चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। तुम्हाला कल्पना आहे की गेल्या 3 महिन्याच्या आसपास अगोदर निवडणुकीच्या अगोदर मी जरांगे पाटीलांना भेटायला आलो होतो आणि त्यांची माझी चर्चाही झाली होती। मी त्यांना सांगितलं की मला कोणीच आढळलेलं नाही, परंतु मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मागे जेव्हा भेटायला सांगितलं होतं की जेवढ्या या मागण्या समाजाच्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा मी शासन स्तरावर करायची जबाबदारी ही निश्चित स्वीकारलेली आहे।